चांगली चालते. त्याच्यामुळे आता 12 वाजून गेल्यानंतर तरी म्हणतात की आमच्या एक कॉमेडी भाषेमध्ये म्हणतात, तुमच्याकडे म्हणतात का नाही माहित नाही, की धनगराचं डोकं कमीत कमी 12च्या पुढे चांगलं चालतं म्हणून 12च्या अगोदर मेंढरासारखं काहीतरी राहतं. पण आपल्याला सांगायचं काय याच्यातनं, कॉमेडी काय करायची. आता 12 वाजून गेल्यात म्हणल्यानंतर मेंढर सोडायची वेळ झालेली आहे. मग आता मेंढर सुटले म्हणजे त्याला छव छव वाव वाव करत आपण काय करतो, त्याच्या मागे जे फिरतो, त्या रानावनात जे भटकतो, जे दिवसभर रात्रभर जी जी काही तळमळ कशासाठी करतो, कुठंतरी 4 पैसे कमवलं पाहिजे, कुठंतरी गाडी बंगला घेतला पाहिजे, कुठंतरी की काहीतरी सुख संपत्ती प्राप्त केली पाहिजे, यासाठी माणूस काय करतं, सतत धडपडत राहतं. पण ते शेवटी शक्य होतं का हो? आजीचं आयुष्य गेलं. आजीला वाटलं होतं एका काळी की मी बंगल्यामध्ये राहिला पाहिजे, एका काळी वाटलं की मी कार मध्ये फिरलं पाहिजे. पण आजीनं आजपर्यंत किती कष्ट घेतला असेल हो, किती काय काय कामे केलं असेल हो. शेळ्या मेंढ्या घरातली शेतातली सगळी कामं केली. पण तो दिवस आला का? नाही ना. शेवटी आयुष्य मर 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 राबण्यामध्ये करण्यामध्ये करतो आणि एक दिवस या देहातला आत्मा निघून गेला की सगळं जिथल्या तिथं टाकतो आणि आलं बोलवणं की जातो. मग हे सगळं तर प्रत्येकाला करायचं आहे. जो जन्माला आला त्याला मृत्यू नक्कीच ठरलेला आहे. पण फक्त जन्म आणि मृत्यू एवढंच करायचं आहे का? जन्म आणि मृत्यू या मधला जो मार्ग आहे, मधला जो प्रवास आहे, मधलं जे स्टेशन आहे, तेच जीवन आहे. मग जीवन कसं जगायचंय? जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरावे, पुढे पुढे चालावे, हेच सांगितलेलं आहे आणि आपण तेच करायचंय. आजपर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये, तुम्हा सर्वांच्या, आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये अनेक दुःख आले, अनेक दुःख गेले. पण तुम्हाला सांगते, तुमचे दुःख, तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी जरा सोडून घ्यायचं असेल तर तुम्ही एकच काम करा. आठवड्याचा संतसंग करा, दररोजची भक्ती करा. दररोज हे खाल्ल्याशिवाय हे चालतं का हो? इथं खळगी घालावी लागते तेव्हा कुठेतरी 4 पावलं चालतो. किती दिवस माणूस उपाशी राहू शकतो? तेही रोज नुसतं डाळ आणि भाकरच खातो का? रविवार आलं की वेगळं लागतं, बुधवार आलं की वेगळं लागतं. म्हणून रविवारी संतसंग चालत नाही आम्हाला. आम्ही रविवारी काय असतो, वेगळ्या मिलिटरी मध्ये असतो. खाल्लेलं चालत नाही, पेलेलं चालत नाही, हे कळतंय. आज अनेकांना म्हणले प्रवचन ठेवायचं म्हणलं की आमच्याकडे बोकडे येतं, मटण येतं, काय 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 पिलेलं असतंय, खाल्लेलं असतंय. मग एवढं सगळं कळतंय, खाऊच नाही, पिऊच नाही, चालत नाही. ते तर पाहिजे. हे नसेल तर चालेल, पण ते पाहिजे. विचार करा, त्याच्यामध्ये किती वाटेकरी असतात. पहिला वाटेकरी कोण? जो शेळी आणतो तो. दुसरा वाटेकरी पापाचा कोण? ज्याला ती कापतो. ह्यामध्ये जो आत्मा आहे तोच त्याच्यामध्ये आत्मा आहे. मग त्याच्यामधला देव आणि आपल्यामधला देव. संत एकनाथ महाराजांनी काय केलं? काशीवरून आणलेलं पाणी रामेश्वरला घालायला घेऊन निघाले आणि रस्त्यात एक गाढव म्हणजे पांडुरंगानं परीक्षा घ्यायची ठरवली. हा खरंच किती श्रेष्ठ आहे. आणि पांडुरंगाने रुक्मिणी विहीर खोदत, तहान लागली की बोर खोदत. तहान म्हणजे तहान नाही, जेव्हा पाण्याची गरज पडली तेव्हा. तहान लागलं की फ्रीज मधलं पाणी घेतं, तहान लागलं की गडग्यातलं मडक्यातलं पाणी घेतं. एवढ्याने जरा नाही भागली तर बिस्लेरी आणतं. घरात बाकीच्यांना नका पाणी मिळेना, पण थंड काहीतरी पिण्याचा प्रयत्न करतो. कोण? माणूस करतो 2 पायाचा. मग ते पशु पक्षी कोणाला मागतात का? कोणाला मागितू शकतात का? मग त्या पशु पक्ष्यामध्येही रामानंदाचार्यजींनी पाहिलं की त्यांच्यामध्येही मी आहे आणि या माणसामध्ये पण मी आहे. म्हणून त्या पशु पक्ष्यासाठी या सामाजिक उपक्रमामधून आपल्याला काय सांगितलं तर पाणवटे करायला सांगितलं आणि त्या पशु पक्ष्यांनी पाणी पिलं. अनेकाच्या घरात स्वतः पशु पक्षी येऊन दाणे खाऊन पाणी पिलेले व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही. मला ह्याच्यातनं सगळं काय सांगायचंय, आपला हा परब्रह्म जो आहे तो साक्षात भगवंत आहे, साक्षात देव आहे. फक्त तुम्ही काय करायचंय? विश्वास ठेवायचा आहे. विश्वास ठेवलं तरच आपल्याला तो देव पावणार आहे. तुम्ही दगडाचीही एका पूजा केलात तर तो दगडातून सुद्धा पाझर सुटतो का? त्याच्यावर तुमची श्रद्धा तेवढी पाहिजे. मग तुम्ही संत संघाला खूप दिवसाखाली 3 वर्षाखाली आरती चालू केली, उपस्थिती भरपूर होती. पण आज उपस्थिती का नाही? आज सगळे लोक का इकडे तिकडे विस्कळले? अनेकांना चमत्कार दिसला नाही,
आला नाही, अनुभूती आली नाही, समस्या सुटली नाही, पण त्यासाठी काय करावं लागतं माहित आहे? भक्ती करावी लागते दररोजची. कमीत कमी साधना 10 मिनिटाची, एक अध्याय वाचावा लागतो. मग आपले गेल्या जन्माचे भोग किती पत होते त्याप्रमाणे एकेकांचं काय होतं, नुसतं संत संगाला आली की लगेच संतांच्या सहवासानं ती समस्या सुटते आणि त्याला अनुभूती येते. मग त्याचं पुण्यकर्म जरा जास्त असेल तर संत संगाला बी येऊ द्या, दररोजची साधनाही करू द्या. कमी वेळ जास्त वेळ लागतो त्याची समस्या सुटायला. मग त्याच्यापेक्षा जास्त भोग असले की वारी करू दे, संत संग करू दे, भक्ती करू दे. म्हणजे जेवढ्या भक्ती करतो, जेवढ्या सेवा करतो, जेवढी दररोजची साधना करतो, तेवढे भोग कर्म वाईट काय होतात तर नष्ट होतात आणि आपल्याला मोक्षाची मुक्तीचा मार्ग सापडतो. म्हणून स्वामीजी जे जे सांगतात, आता तर काय केलं, पहिलं काय होतं, फक्त रविवारी संत होता, पण आपल्या सगळ्यांना शेळ्या मेंढ्या सोडायचं होतं, शेणार काढायचं, घर सारवायचे, अनेक कामं होते, जमत नव्हतं. पण आता तुमच्या मनावर देव वावरतो की हो, तुम्हाला पाहिजे तेव्हा कोणत्या गलीला, कोणत्या गावाला जेव्हा सत्संग पाहिजे त्या त्या समाजामध्ये, त्या त्या गावामध्ये, त्या त्या वस्तीमध्ये संत संघ दिलेला आहे. मग संध्याकाळी 8 ते 9 संत संघ आहे. मग तेव्हा कोणती अडचण असते हो, दिवसभर रानातलं काम करू शकता, घरी आले की 6 वाजता 1 तास स्वयंपाक करू शकता, नंतर न येऊ शकता ना. मग हे सगळे कारण आपल्याला माहित आहे, पण आपण काय करतो, नाचता येत नाही अंगण वाकडं, कुठं तरी दे रे हारी आणि पलंगावरी, ह्या सगळ्या गोष्टी आपण मानतो. म्हणून तो परमेश्वराला गरज आहे का आपल्या सर्वांची? आपल्याला त्या परमेश्वराची गरज आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे, जगन्नाथाचा रथ असाही खूप सुंदर चालणार आहे आणि तसाही खूप सुंदर नाही. आणि ह्या जगन्नाथाच्या मुखातनं जे काही येईल ते 100% घडतं. पहा, तुम्ही अनुभव घेतला असेल, गेल्या वर्षी आपण 1 लाख वृक्ष लागवड केली आणि ह्या वर्षी 1 नाही 6,18,000 कशाला म्हणतात, 9 झाडे. हे शक्य आहे का? तुमच्या माझ्या मुखातून असा जरा शब्द गेला, आपल्याला 6 झाडं लावायचं होत नाही, पण ह्या जगन्नाथाने बोललं आणि ते सगळं परमेश्वराने पूर्ण करून घेतलं. मग गेल्या वर्षी आपण 1,72,000 लोकांनी रक्तदान केलं आणि स्वामींची अपेक्षा होती आपण 2-3 लाखाच्या पुढे गेलं पाहिजे. तर सांगून 8 दिवस झाले नाही तर आपण 2 लाखाच्या पुढे आकडा गेलेला आहे. म्हणजे त्यांच्या मुखातून आलेला जो आकडा असतो, जे वाक्य असतं ते 100% परिपूर्ण होत असतं. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. म्हणून 10 मिनिटाची भक्ती. स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. का चिंतू नका सांगितलं? आता अनेक लोकांना अनेक संकट येतात, दुःख येतात, आपल्या डोळ्यानं पाहू वाटत नाही, आपल्याला बघू वाटत नाही, त्यांचं बघितलं की कसं तरी वाईट वाटतं. मग तेच दुःख जरा आपल्यावर आलं तर आपल्याला सुखी राहतो का? आपल्याला ते झेपतं का? आपल्यावर आल्यावर काय अवस्था होते याचा विचार करा अगोदर म्हणतात. म्हणून दुसऱ्याचं स्वप्नात सुद्धा वाईट चिंतायचं नाही. आणि तिसरं काय सांगितलं, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. म्हणजे आपल्याला जे काही अनुभूती आली, आपल्यातल्या ज्या काही समस्या सुटल्या, आपल्याला स्वामीपासून जो आनंद मिळाला तोच आनंद काय करायचा आहे, इतरांना द्यायचा आहे, इतरांना या भक्ती मार्गाला आणायचं आहे. त्यांनी केलेली 10 मिनिटाची भक्ती राहते ना, तर 2 मिनिटाची भक्तीचं पुण्य आपल्याला भेटतं आणि 8 मिनिटाची भक्तीचं पुण्य त्या नवीन व्यक्तीला मिळतं. म्हणून स्वामीजी म्हणतात की संत संघ वाढवा, लोक भक्तगण वाढवा, आरत्या वाढवा, उपस्थिती वाढवा. का तर उपस्थिती जेवढी वाढल ना आपल्या संत संघामध्ये, ज्यांनी नवीन लोकांना जोडलं ना, तर त्या नवीन लोकांचं 10% पुण्य ज्यांनी संप्रदायात आणलेत ना त्यांना लागतं, त्यांच्या नशिबात येतं, त्यांच्या वाटेला ते पुण्य येतं. म्हणून स्वामीजी सांगतात की विश्वास ठेवा आणि संत संघाने आरती वाढवा. मग लोकांना ठणकावून सांगा ना, तुम्ही भक्ती करा. आठवड्याला संत संघ 8 वाजता राहतो, तर कमीत कमी किती वाजता आलं मावशी? 7:45ला आपण इथं आलं पाहिजे. म्हणजे भगवान आपले कधी येतात प्रभू, तर 8 वाजता त्यांचं आगमन होतं.
तर आपण पाहुण्यातला आलं पाहिजे, स्वामींच्या पायघडीला आपण सांगितलं पाहिजे, स्वामीजी आज माझी ही समस्या आहे, सुटू द्या. 100% सुटते. हा स्वतः मी अनुभव घेतलेला आहे. आमच्या तिकडे पायघडी घालायला मध्ये मध्ये करतात, म्हणजे माझा पण थोडा हात लागू दे. मी रांगोळी काढते, मी ताटप तयार करते, मी आरती करते, मी वाती घालते, मी तेल घालते. का हे सगळ्या ज्या सेवा आहेत ना याच्यातच पुण्य साठलेलं आहे. आपण संत संघ चालू झाला की अभंग झाला की येतो आणि संत संघ संपला की हजरी लावेपर्यंत सुद्धा थांबत नाही, कारण त्यांना शिळ्या सोडायच्या त्या म्या आरडत आता. त्यांचे 12 वाजायचे टायमिंगच्या पुढे त्यांचं काय सुटत नसतं. पण आपला संत संघ कधी असतो तर संध्याकाळी असतो. तर आपण काय केलं पाहिजे, संत संघाला आलं पाहिजे, पायघडीची सेवा केली पाहिजे आणि पाहुणे 8 वाजता समस्या सांगितली पाहिजे. पण भाव, श्रद्धा आणि विश्वास. लेकरू रडल्याशिवाय आई दूध देते का हो? आता ते लेकरू किती वेळ झाला म्या म्या करते, आई देते का लगेच? नाही देत. जेव्हा ते लेकरू लयच कालवा करल, जेव्हा टर जेव्हा रडल ना, मग तेव्हा ती आई देते. त्या परमेश्वरानं फुकट दिलं, ती तर स्वतः काही तयार केली नाही, त्याच्यासाठी काय मेहनत येत नसते. पण त्या परमेश्वरानं दिलेलं दूध सुद्धा आई लेकराला सहज पाजवत नाही. मग हा भगवंता समोर जे रडायचंय ना, तर ह्या भगवंता समोर रडा, त्या भगवंताला मागा. तो भगवंत पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, ही शाश्वती आहे म्हणून ठणकावून सांगतो. मग जरा विश्वास कमी पडला तिथं आपलं काम होत नाही. अशाच प्रकारे सद्गुरु एका ताईच्या घरी भिक्षा मागायला येतात. नवनाथ ग्रंथामधली कथा आहे. भिक्षांदेही म्हणतात. ताईचं घर पाटलिकीचं बंगला असतो, हातामध्ये पाटल्या असतात, गळ्यामध्ये भरपूर सोनं, कानामध्ये झुबे, सगळं असतं. जेव्हा भिक्षा वाढायला येते ना, पण चेहऱ्यावर 12 वाजले, म्हणजे दुःख होतं चेहऱ्यावर. जराही हसमुख नव्हता, आनंद नव्हता, टवटवीत नव्हता. मग त्या सद्गुरूने म्हणले, ताई कन्नड येते का कुणाला? कुणाला येते का? बापूला येत असेल बरं का? म्हणले, ತಂಗಿ ಏನಾಗಾದ್ರಿ ನಿಮ್ದು ಮಾರಿ ಚಲೋ कांसाला मारी दुःखी नाही, म्हणजे तुझ्या तोंड खराब म्हणजे दुःखी आहे, तुझ्या तोंडावर का रस नाही, तुला कोणतं दुःख आहे? एवढं सगळं बंगला आहे, एवढं सगळं सुख आहे, पण तुझा चेहरा का नाराज आहे? तुला कोणतं दुःख आहे? मला जोपर्यंत सांगत नाही ना, तोपर्यंत मी तुझी भिक्षा घेणार नाही. म्हणजे आपण जी माधवगिरी मागतो ना, तशा प्रकारे मागितले त्या सद्गुरूनं. आली बिचारी घेऊन वाढायला, पण चेहऱ्यावर दुःख होतं. मग ಏನಾಗಿದೆ ತಂಗಿ नंदू ಹೇಳು ना, यावाग बी म्हणजे मी कोणाला पण कधी पण सांगत नाही असं म्हणले. पण ती ताई काय म्हणली, तंगी ते मुलगी काय म्हणली, बाई काय म्हणली माझ्यासारखी, ಏನ್ ಆಗಲ್ಲ ಅಣ್ಣ कन्नड मध्ये भावाला अण्णा म्हणतात. ಏನ್ ಆಗಲ್ಲ महाराज ಏನ್ बी ಇಲ್ಲ म्हणजे काय नाही असं दुःख मनामध्ये साठवून ठेवलं. तरीही सद्गुरू म्हणले, नाही मला तू सांगच दुःख तुझं काय आहे, तुझा चेहरा का नाराज आहे, तू का दुःखी आहे? कारण सद्गुरू हे कशा असतात, तुमचं दुःख कितीही तुम्ही इथं झाकून ठेवलं तरीही त्या सद्गुरूंना कळत असतं की तुमच्या मनामध्ये काय दुःख आहे, तुमच्या मनामध्ये काय आनंद आहे, हे कळत असतं. तुम्हाला जरा परीक्षा घ्यायची असेल ना, तर स्वामीजी सध्या मठावर असतील. तुम्ही एक साधं फक्त तुम्ही त्यांच्या समोर जावा, तुम्ही मनात काय बोलालात ते स्वामींना न सांगता स्वामी तुम्हाला बोलून दाखवतात की तुमच्या मनात काय चालू आहे ते. आणि स्वतः अनुभव घेतलेला आहे तेव्हा विश्वासानं सांगतोय. मग त्या तंगीला विचारले, मग तंगी म्हणली, ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ ಅಣ್ಣ, ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ ಮಹಾराज, ನಮ್ದು ಖುಷಿಗ ನಮ್ದು ಹುಟ್ಟಿಗ पारवळ ಇಲ್ಲ. म्हणजे माझ्या पोटाला, ऊस म्हणजे पोट, माझ्या हुट्टी म्हणजे पोट, माझ्या पोटाला खुशी मिळालं, लेकरू नैया, म्हणून मी एवढं सगळं दुःखी आहे. बाकी सगळं मला आहे, पण जे पाहिजे तेच मला नाही, म्हणून मी दुःखी आहे. मग ते महाराज म्हणतात, ಎಂತರ್ म्हणजे एवढंच दुःख आहे ना, टेन्शन मारब्याड्री तंगी, टेन्शन कुडब्याड्री, म्हणजे तू टेन्शन घेऊ नको, तू विचार करू नको, मी तुझं दुःख दूर करतो, असं कोण म्हणतात? ते महाराज म्हणतात. आणि त्यांच्या जवळच्या त्या झोळीमधले इबिटाचं उंड असतं, इबिटाच्या उंडातलं एवढा प्रसाद म्हणून तिला देतात. आणि तंगी
तिनो आणि नीर पुढरी म्हणजे हे खा आणि वरून पाणी पी. तुला पुढच्या वर्षापर्यंत निमदुगुटी ग कुसगोळ म्हणजे पालगोळ जन्मतय. तेही कोण करतय? परमात्मा परमेश्वर तुझ्या पोटाला जन्माला येणार आहे. हे त्या सद्गुरूनं ताईला सांगितलं, तंगीला त्या सांगितलं. शेवटी सगळं केलेलं असतात ना, शेळ्या बकरे मेंढरे कोंबडे सगळे कापलेले होते. म्हणजे जे सांगाल ते धंदाच आपला, ते आपलं जितकं वाढल तितकं चांगलंच आहे. सगळं केलं होतं, काय केलं नाही? दवाखाना अमुक तमुक जाणते जुनते सगळं केलं. शेवटी त्या महाराजांनी सांगितलं काय टेन्शन घेऊ नको, एवढं खा आणि वरून पाणी पी म्हणले. आणि महाराज म्हणले पुढल्या वर्षी मी परत येतो म्हणले. घेतली विश्वास. आता नवीन माणसाला विश्वास हे खरंच होईल, विश्वास ठेवली. पण तिच्यामध्ये शेजारीनं आली आणि शेजारीनं जे दुधात टाकतो ना आपण, काय टाकतो? इर्ज, मीठ, लिंबू अशी शेजारीनं आली आणि म्हणली, ए तंगी ಏನ್ ಮಾಡ್ತಿ ಏನ್ ಮಾಡಲ್ಲ महाराजने महाराज काय पण करू शकते. तुला कुठेतरी मांजर कुत्र करल, गाढव म्हैस करल, घेऊन जाईल. नाही म्हणजे कुत्र ते करल आणि घेऊन जाईल. तू सुंदर आहे, तू रूपवान आहे, अमुक तमुक सगळं भरली त्याच्या मनामध्ये. आणि ते काय करू? मग तिनं म्हणलं ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ मग हे प्रसाद नाही ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ. तेव्हा ती सांगितली वकाटरी म्हणजे टाकून दे, वकाट टाकून दे म्हणली. हिचं मन वाटलं हे खाल्लं तर परमात्मा माझ्या पोटाला येणार आहे, आणि जरा हे खाल्लं नाही झालं तर मला कुत्र मांजर करून घेऊन गेलं तर सांगू शकत नाही. या भगव्या महाराजांचं भगवे वस्त्र घातलेलं महाराज आहे. मग विश्वास तिनं कुणावर ठेवली तर त्या महाराजावर न ठेवता त्या शेजारणीवर ठेवली. आणि शेजारणीच ऐकली. मी इकडं तिकडं बघितली, कोणीतरी मी टाकलेलं बघतंय का? पण त्या परमेश्वराला चारी बाजूने डोळे असतात. आपल्याला वाटतं आपल्या समोरून गेले म्हणजे त्यांना काही दिसत नाही. आता मी जे काही सांगते तुमच्या मनात जे जे कालवा कालव आहे ना ते सगळं ते ऐकतात, सगळं त्यांना कळतं. एवढा विश्वास आमचा आहे, तुमचा कितीपर्यंत आहे ते तुम्ही ठरवा. बघितलं इकडं तिकडं आणि शेजारणीला विचारलं कुठं टाकू. शेजारणीनं म्हणली टाक उकरड्यात म्हणली. आपण जिथं लेंड्या मेंढ्या टाकतो ना, लेंड्या म्हशीच्या शेळीच्या, तिथं टाकलं आणि त्याच्यावर काय केली ते उकरड्यातला कचरा झाकलं. प्रसाद त्यांच्या स्पर्शाने आणि त्यांच्या मुखातल्या वाणीनं दिलेला प्रसाद टाकली. झोपलं तर झोप येईना, रात्रभर विचार टाकले काय झालं असतं की, खाल्लं तर काय झालं असतं की, टाकले, खाल्लं तर काय झालं असतं की, टाकले. हा सगळं घोर घोर लावून घेतलं. अशीच बघता 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 वर्ष गेला. परत महाराज दारासमोर आले. भिक्षान देई तंगी म्हणले, भिक्षान देई म्हणले. कारण तर इकडं गुलबर्गा गाणगापूर कर्नाटक आहे. दत्तांची जी परंपरा आहे ती गाणगापुराकडे आहे. आणि म्हटल्यानंतर परत आली. बंगला जशाला तसा, सोनं नाणं सगळं अंगावर भरभरून डाग होता. पर तोंडावर 12 वाजलेले तेच होता आकडा. का फरकच पडला नाही? फरक का पडला नाही? विश्वास त्या सद्गुरूवर ठेवली का शेजारणीवर ठेवली? शेजारणीवर ठेवली. मग सद्गुरू विचारले मी तरी तुला गेल्या वर्षी येऊन एवढं सगळं सांगितलं, तुला जो प्रसाद दिलो, तू प्रसाद खाऊन पाणी पी म्हणून सांगितलं, तू ते सगळं केली. मग हे सगळं दुःख अजून का आलं तुझ्या वाट्याला? तू असं का केली? ते काय केली प्रसाद म्हटल्यानंतर काय नाही, येण मारला महाराज असंच म्हणली त्यांना. मग त्यांनी म्हणतात आताची ही भिक्षा तू जोपर्यंत खरं सांगत नाही तोपर्यंत आताचीही मी भिक्षा घेणार नाही. आणि तिला माहित होतं हे महाराज जर आपल्या घरातून रिकामं गेले म्हणजे आपण काय नाही वाढलो, रिकामं गेले तर मनाला लागतं. म्हणून सांगितली भीत विचारले महाराजांनी. मग सांगितलं की असं मी टाकले. महाराज रागाला आले नाही, पण महाराजाला माहित होतं ना तो परमात्मा, तो परब्रह्म येणार आहे ज्या पोटाला तुझ्या. महाराज म्हणले कुठं टाकली ते सांग मला. तेव्हा भीत गेली, उकरड्याकडे घेऊन गेली. तर तिथं मच्छिंद्रनाथ स्वतः बघितले आणि स्वर्गातून
गोमाता गाय माता अक्षरशः दुधाच्या धारा तिथं सोडत होती आणि ते दुधाच्या धारा तो गोरक्षनाथ खालून पीत होता उखंड्यामधून. त्याचं रक्षण कोण करत होतं तर स्वर्गातली गोमाता करत होती. आणि ते सगळं पाहिलं आणि मच्छिंद्रनाथांना आवाज दिला, गोरक्षा बाहेर ये. आणि तेव्हा गोरक्षनाथ बाहेर आला. अंगाला सगळ्या शेळ्याच्या शेंड्या मेंढ्या जे असतं ना ते सगळं लागलेलं होतं. म्हणून त्याचं नाव गोरक्ष ठेवण्यात आलं. कारण तर त्याची 1 वर्ष रक्षा कोण केली तर स्वर्गातली गोमाता केली. तेव्हा ते परब्रह्माचं नावच गोरक्ष म्हणजे तो परब्रह्मच येणार होता. त्यांनी विश्वासानं सांगितलं होतं कोण मच्छिंद्रनाथानं. म्हणून गोरक्षाचे गुरु कोण आहेत तर मच्छिंद्रनाथ आहे. मग अगदी सांगण्याचं तात्पर्य काय आहे याच्यातनं तर तुम्ही सद्गुरूच्या वाक्यावर, सद्गुरूच्या बोलीवर, सद्गुरूच्या सांगण्यावर किती विश्वास ठेवताय ना. त्याच्यावर आपण जरा एवढा विश्वास ठेवलो तर त्या ताईची झोळी, त्या ताईची ओटी रिकामी राहिली नसती. हेच तुम्हाला सांगायचंय. स्वामीजी संत संघात जे काही सांगतात त्याच्यावर पूर्ण पक्के जे वाक्य आहे ते ब्रह्मवाक्यच आहे असं आपण समजलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा आध्यात्मिक शाळा ऐकायला सुरुवात करतो, एक वाक्य आपल्या कानी पाडून घेतो, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या कळून येतात आणि आपण तेव्हा होतो. आणि आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, जे काही मागण्या, जे काही अडचणी ते सगळं त्यांना कळतं. आणि मग पुन्हा आपली वाटचाल काय होते, अज्ञानाकडून प्रकाशाकडे जातो. म्हणजे अंधारातून आपण प्रकाशमय होतो. कधी जीवनामध्ये आपल्या सद्गुरू आल्यावर. मग आता तुम्ही बसल्यापैकी कोणी उपासक दीक्षा घेतली